दिघ्या कॉलेजचा तो पहिला दिवस. उमासोबत मी कॉलेजला जाणार होते. उमा माझ्या घरी आली आणि आम्ही दोघी मिळून कॉलेजला निघालो. गॅरेजवरच तो उभा होता त्याच्या मित्रासोबत. मी दूर जाईपर्यंत मला एकटक बघत होता. तीन वेळा फोन येऊन गेला रे बायकोचा, आणि तुझे 30 वाढवायला लागला माझी. सकाळी 10च्या आत ऑफिसला टच व्हावं लागतंय. जाऊ दे मला, त्यासाठी 6ला उठावं लागेल. झोप तर झाली पाहिजे का नाही. घरी जाऊन अजून बायकोची किती किरकिर ऐकावं लागेल काय माहिती. भास्कर ए थांब 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 बस. बैल आहे तू. बायकोचा बैल फील नाही. मी एवढा कसं संपवीन परदेशी निघीन. आपल्याला नाही जमणार बाबा. ते कसं आहे जास्त होईल. सकाळी ऑफिसला जायचं. अरे तू बी एवढं ऐकत जाऊ नको रे, तुला सांगतो आम्ही. होय दादा. बोरा अरे प्रचारात असताना आम्ही 3 वाजल्याशिवाय घरी येत नव्हतो. तरी 4 शब्द काढत नव्हती बायको. हा घराबाहेर झोपत होतो ती गोष्ट वेगळी. पण तुझं पट्ट्या पहिल्यापासून रडकणं तर कॉलेजला तरी मस्ती केली का नाही काय माहिती. कॉलेजला तुमच्यासारखे अशा गप्पा मारत नव्हतो आम्ही राजकारणाच्या. ही पक्ष आणि ती पक्ष. आमचा एकच पक्ष होता, कॉलेज. मित्र काय? मी रवी, आपल्या गाताच्या वाडीचा आहे. मी अक्षा, इथलाच आहे. बर बर. बोल की काय काम आहे. मी पुरी बघण्यात गुंग, आणि त्यात त्यांनी कामाचा विषय काढला. 2 मिनिटं तर मी विचारातच पडलो. कारण तवा कामाचा अर्थ फक्त एकच माहीत होता, ती म्हणजे असो. पण त्यांनी लईच बारीक केलं त्याचं तोंड. थोडी ओळख झाली आमच्या दोघांची. मग मीच त्याला म्हणलं, बरं काय काम करशील. काय बी चालेल. म्हणजे बघ 5-6 हजार पगार भेटेल असं काय बी चालेल. गॅरेजवर करशील का. चालतंय की. नक्की. हो चल मग. चल. म्हणजे तुला आयटमला फिरवायचं. पांडूचा नुसता प्याण्याचा स्टॅमिना आहे बरं का. होय बा. तोंड तर बघ कसं केलंय वाघाने. 3 मिनिटाच्या आत बायकोचा फोन येते बघ. म्हणलं होतं का ना अरे कालवा बंद करा, बायकोचा फोन आहे. माझ्या दरम्यान 4 वेळा फोन केलाय.
काय बायको 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 करतोय काय माहिती. रे कोणाला बबल्या बाकीचं तुमचं तुम्ही ओळखा. माझी आजची ड्युटी तर संपले, मला घरी निघावं लागल. ए यार कुठं चालला? बायकोनं बोलवलंय म्हणजे लगी दोस्ताला सोडून जाणार होय? अरे बाबा संसारिक माणूस आहे, घरी बायकोचा फोन आला की जावं लागतं. तुम्हाला काय रे टंगे? जाऊ दे काय जातो. रात्रीची वेळ झाली म्हणा. काय बी म्हणा तुम्ही, आता तुम्ही करा कंटिन्यू. पांडू तू तर परांडा पांडू झाला का? अरे जाणार नाही हाय ती. काय गाड्यावानी गडी होता का? हा. तुम्ही काय बी म्हणा मित्रांनो, मला बायकोचा फोन आलाय, मला काय जायचंय. तुझा कोटा होता का? काय राव पांडू पार गांडू झाला. गांडू वचन करतोय काय हे होता आणि ते होता, काय सुद्धा नव्हता ते उग फेकते. कुणाल हा? यो पांडू काय चीज होता माहिती का तुला? काय होता पांडू? पॅक बर सांगतो मग. ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेसची गोष्ट आहे. अरे पांडू नुसतं नाव ऐकलं ना सगळ्या कॉलेजमध्ये दरारा असायचा आपला. कसा दरारा. आणि पुरींच तर विचारच नको रे. हे गेट पासून ती ऑफिस पर्यंत लाईन लागायची नुसतं मला बघायला आणि माझी झलक बघायला. ए पोरी माझ्या छत्रीत ये, येताना एकटीच ये. सगळ्या अरे छत्री माझा मित्र अक्षय. उतर खाली. कोण आहे तू? कोण आहे? उतर खाली. माझ्या गाडीवर काय बसलाय? अरे गाडी तुझी असली म्हणून काय दिसली का गाडी तुझी? जिजू नाही तर काय? उतर. छपरी कुठला? चल. छपरी कोणाला म्हणला रे? छपरी कोणा? ए भावा अरे मित्रा कशाला घे ना मिटून. मित्रासमोर कशाला कचरा करतो? पाठीमागा मित्र आहे माझा. एक काम कर, मागच्या खिशात 20 रुपयाची नोट घे. 200 मिठ. ए फुकट्या, तुला काय 20 किलोवर भागणार नाही आपलं. 100 किलोचं असेल तर बोल. कळायला का? 100 पेपर लागला का तुला? एक काम कर, आज 50 घे, उद्या 50. हा चल दे. आणि संध्याकाळी जिम मध्ये भेटू. हा तब्येत बिब्येत चांगली बनवली तू. जाऊ दे आपलं भागलं. चल टपरीवर. यायचा अंडू पांडू कुठला? 50 रुपयाला चुना. काय रे काय झालं? काय नाही मित्र होता. ते 100 किलोचं काय म्हणत होता? आरती माझ्या जिम मधला मित्र आहे. हा आज म्हणत होता 100 किलो वजन उचलणार. बरं बरं. कुठं जायचं आपल्याला? चल किती गॅरेजवर जाऊ की. हा तुला म्हणलं का तुमच्या गावाकडे जायचं रस्त्यावर गॅरेज? भाऊ काय करताय? राख्या नमस्कार. मी रव्याची आणि भाऊची ओळख करून दिली कॉलेजला. आणि माझ्या भरोश्यावर भाऊनी त्याला कामावर बी ठेवायला तयार झाले. भाऊला वाटलं ही समोर दुकान टाकतं का काय. आता हे जे खायचे वांदे असो. दुसऱ्या दिवशी कॉलेज सुटल्यावर मी म्हणलं मस्तपैकी फ्रेश मूडमध्ये रूमवर जाऊन, तेवढ्यात समोर मला पांडूचा दांडू दिसला. ए चेन्नई एक्सप्रेस कुठं बिना पासिंग गाडी? हा काय 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 कालचं 50 रुपये दे. कसलं 50? ए बेटिया फटक्यात सोलापूर दाखवेन. कसलं 50 म्हणजे काल काय तोंड करून म्हणत. देतो देतो देतो. धर. आईला कुठून बुद्ध्या सुचली त्यासमोर राईट मारायला गेलो काय माहिती कोणासमोर? ते मित्र कालचा. ज्या रव्यामुळं मला 100 रुपयाला घोडा लागला होता, त्याच रव्यामुळं ज्याला मी गांडू समजत होतो असा पांडू 2च मिनिटात माझा गांडू दोस्त झाला. ए जिगर, अरे लागू दे 100ला बुक्का. अरे मी आहे ना, टेन्शन घेऊ नको. असंच वागायचं. आणि काय नडलं ना आपल्याला सांगायचं. आपण तोडतो पण आणि फोडतो पण. कळलं का तुला? हा म्हणजे आखे कॉलेजला सगळ्यांना कळू द्या आणि मला म्हणू द्या की पांडूच्या जीवावर उड्या मारतो म्हणून. अरे तू पडद्या फक्त हिरो म्हणून काम कर. पडद्या मागची काम आपण करतो. आपलं नाव येऊन देत नाहीत. नक्की. मग आपला सबूत आहे. आणि आपला सबूत म्हणजे 1 शब्द आणि 100 गाव.
ओके बरं ठीक आहे ठीक आहे फक्त नाव येऊन द्यायचं ना कुठे चाललाय आता अरे बाबा चाललोय त्याकडे तुला सोडायचं कुठं आता कुठं सोडतो मला मग? तर माझं कॉलेज बरं ना आता तुझं कसलं कॉलेज आता कॉलेज सुटली की तुमचं सुटलं की आमचं सायन्स असतं तू सायन्सला आहे होय? 60% किती 60% 12वीला बाप मोठा ह्याच कॉलेजला घातलं आमच्या बापाने मग 60% सायन्सला गेला कॉन्फिडन्स कुठं नाही तुला का काय ते आयला बरं अडचण आल्या सांग होय, 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 ठीक आहे. फोडतो ए तुला कोणाला तोडायचं का नाही वय बरं चाललं वर्ग बरं माझा मस्तपैकी 50 रुपयाला घोडा लावून बियर प्यायला चाललेला माणूस गॅरेजवर जळकवायला बघायला गेला कसो आयुष्य चिकट झालंय कसं चाललंय काम चालू आहे की शिकतोय हळूहळू जमतंय ना सगळं काय नाही जमतंय. हा बर पोरांनो तुमचं चालू द्या. हा एक जणाची गाडी बंद पडल्या फाट्यावर बघून येतो. बर काय टेन्शन घेऊ नका मी आहे इथं. अरे तूच लय मोठं एक टेन्शन आहे. थोड्या वेळासाठी पाहुणे माझे आबरू काढून निघून गेले. ज्याच्या हातात गॅरेज देऊन गेले त्यांना कुठं माहित होतं त्याचं लक्ष नेमकं कुठं असणार आहे. आईला का कोण आहे रे ही वय आमच्या गावची पोरगी आहे. सायन्सला वाटतं तुला बरं माहिती रे. अरे आपल्या 12वीच्या आर्टचे जिथं लेक्चर होतात का नाही हां. आपलं सुटलं की सायन्सचे तिथंच होत्यात. असल मोठ्या घरची आहे बाबा ती. नाव काय आहे तिचं हिचं वय किरण. वा काय नाव आहे. डायरेक्ट सूर्याचीच किरण काळजात घुसल्यासारखं वाटते. त्या दिवशी मला कळालं ऍक्च्युली प्रेम आंधळं असतंच पण त्याबरोबर भैर सुद्धा असतं. जवळपास पाऊण तास मी तसंच बडबड करत होतो पण माझ्या कंठातून निघणारा एक एक स्वर त्याच्या कर्णपटलावर धडका घेत होता पण आत काय घुसतच नव्हतं. काय झालं काय बघतो काय नाही बाबा काम करू दे मला. यस यायला मी कामाला लावले पूर्व बघून काम कर. पडले इथं. रवीच्या गाडीला चांगला स्टार्टर बसला होता पण आता पांडुरंगालाच माहित पुढं काय होणार आहे. ते माहिती वर ढगाला लागली कळ पाणी थम थम गळ चल घराने जाऊया गाणी सागऱ्या. अरे काय पाखरायतला का वा 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 किती नंबर पाखरू आहे. अरे हे तर पाखरू लयच भारी दिसतोय. बस बस ते इकडे येईन सागऱ्या. हा काय पण कर गड्या मला पहिल्यांदा फर्स्ट लव झालं रे. फर्स्ट झालंय का 63 लव झालंय का किती लव आहे तुझं. अरे पोरगी दिसली की आपल्याला फर्स्ट लव होऊन जात. हे बघ ही तुझी बाबी आजपासून वहिनी म्हण चल. हा बर बर वहिनी म्हणतो. हा काय ग किरण तुला नाही का आवडलं कॉलेज. आवडलं ना. बघ ना सगळं किती वेगळं वाटतंय ना. असं वाटतंय अजून आपण लहानच आहोत. आणि हे कॉलेज आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ओहो आज जरा जास्तच विचार करायलीस. तसं नाही ग. सागऱ्या आपण एक सेल्फी काढायचा कारण किला का मी तयारच आहे. तू तर पण डुकर तोंडाचा तयार असतो. इकडे बघ पण ते आपली चेहरच का दिसणार. सेल्फी काढतोय असं तोंड कर रटक खातील दुपारचा माघार गेल. आता कस बर मार खायचं लक्षण केल्याशिवाय जाऊन काय दे. बरं चल निघायचं आता. जाताना आपण ना जांभळं घेऊन जाऊ. बर चल बघू दुसरं पाखर. अग अय सोसत ना तर पितो कशाला रे पुरी. हा हे काय बने काय झालं. छातीत जळजळ करते. छाती जवळ करतो आणि माझ्यासोबत लावतो वय शर्यत 10 रुपयाची. काय म्हणतोय बायकोचा बैल.
कावळा आहे अजून. कावळा आहे म्हणून चालू आहे व्हायचं नुसतं बॅगवर अजून. बॅग भरायला. बट्या होट पिळत दूध निघाल त्यात ना. बरं मग काय झालं पुढं? पुढं पांडूनी मला गाठलं. अरे अख्खा गाव पालता घातलाय त्या चौपाटीवर बसल्यावर. काय झालं? आता तुझ्याकडेच निघालो होतो. अरे एक लय महत्वाचं काम आहे. काम माझ्याकडे आहे. अरे मग तुझ्याशिवाय माझं काम कोण करणार? ही जी पोरगी ना ही जी माहिती काढायची. तिचं नाव किरण आहे. गाताच्या वडील राहते. बाप चांगला मोठा माणूस आहे. भाऊ गुणगिरीमध्ये आहे आणि सांगितलं पोरगी. तुझ्या मायला तुला पण एवढं कसं काय माहिती? आपला रवी आहे ना त्याच्या गावची पोरगी आहे. त्यामुळे रवीने सांगितलं सगळं. काहीतरी शाळेला बी सोबतच होती म्हणजे. त्या रव्याचं आणि किरणीचं काहीतरी चालू होतं असं अक्षा म्हणला. बर पण मला नाही वाटलं रे त्यावेळेस काहीतरी चालू असेल. तुला म्हणून बरं सांगितलं. काय काय असं ना या पोरीच्या माझ जोडून दे की. मी पण हेच विचार केला पण मी माझ्या डोळ्याने काय बघितलं माहिती आहे का? काय तू रवी ना? हो. अरे मग इकडं कसं काय? म्हणजे कॉलेज? अगं आर्ट्सला आहे मी. आपण दोघं एकाच कॉलेजमध्ये आहेत. हा का? हो. बरं बरं. किती झाले पैसे? किरण झालं अगं का? काय नाही राहू थांब दे. ना. राहू दे कसं? सांग ना. अगं काय नाही राहू दे. 2-5 रुपयाचा कुठं व्यवहार करायचा असतो का? तेवढी बी माणूस की नाही होय माझ्यात. माझा मित्र रवी त्यातून ते चालू आहे. काय सांगतो वाईट वाटलं. काहीतरी असला काही बाबा माझ्या डोळ्यांनी बघितले. माझ्या डोळ्यांनी अरे थोडं तरी गेलं रे हातातून गेलं. लय वाईट वाटलं मला. होय पण त्या उमाचा काय विषय होता? उमा तिच्या संग जुळल का? हे तर नाहीच का? ही तिची मैत्रीण आहे. हा ही बी हुशार आहे. हा आणि माझं निधन चालू होईल. ए इसारला का मित्राला? इसारला का? लाका तुझ्यासाठी काय नाही केलं मी. एवढं करू शकत नाही का माझ्यासाठी? एवढी सोडणार का तुला? काय एवढा मोठा लागा तुला? काय कॉलेज माग पुरी क्षेत्रीत येऊन कुठं काय लागा? अक्षय मला काय साज नाही. या पोरीतून माझं जंगाट जुळलं पाहिजे आणि ती सगळी जबाबदारी तुझी आहे. अरे एकदा पोरगी बघितली की तिला सोडणं आपल्या रक्तातच नव्हतं. आणि पांडूने मला सांगितलं होतं की मी कुठल्याही गाड्यावर काही खाऊ शकत होतो. स्पेशल म्हणजे अमूल बटर पावभाजी विथ एक्स्ट्रा 3 पाव. आणि त्या 3 पावाच्या जोडीसाठी मी माझी जोडी सॅक्रिफाय करायचं ठरवलं. असो जाऊ का? अरे अक्षयला मी असा गोत्यात टाकला होता आपल्या शब्दाच्या पुढे तो अजिबात जात नव्हता. त्याला होय बी म्हणता येत नव्हतं, नाही बी म्हणता येत नव्हतं. एवढा दरारा होता पांडूचा. कळलं का? आयला पांडुबीला का एवढं चालू होता का? मग ते काय साधं बरोबर होतं. आयला मग तू काय केलं? मी अरे पांडूने मला ऑफरच अशी दिली ती की मी काय माझ्या जागेला कुणी जरी असतं तरी नाही म्हणू शकलं नसतं. मला सांग पाहिजे तेवढा खर्च त्याच्याकडनं घ्यायला जमत होता. आणि दुसरी गोष्ट मला त्या बदल्यात काय फक्त प्रयत्न करायचा होता. गॅरंटी थोडीच घ्यायची होती. लागा तुम्ही लागा चांगला चालू आहे की मग लागा. होय मग अंदाज तर आलाय तसा. तू रवी ना? हो. अरे मग इकडं कसं काय? म्हणजे कॉलेज? काय झालं बाबा हसायला? ते पुस्तकात वाचलं म्हणून हसलो. काय वाचलं जरा मला बी सांग. तुला नाही कळायचं ते. म्हणजे तुझा बापले बॅलिस्टर लागून गेलाय व्हय? मला नाही कळायचं. आजकाल पोरग येड्यागतच करायला लागले. काय कळलं नाहीस त्याचं? बघितलं का? वयात आलंय आता.
हवा भरायची आहे. लाईट नाही. बघ ना. प्लीज बघा ना, काही ॲडजस्ट नाही का होणार? लय लांब चालत जावं लागेल. प्लीज. 1 मिनिट हा, बघतो. तुझं बरं ऐकलं. बस का? बस. थँक्यू. हा. चल. अरे पण त्यांचं गाड्या पुढे गेलं का नाही? गाड्या पुढे जायला डेअरिंग तर गेली पाहिजे का नाही? डेअरिंग करायला वातावरण निर्मिती करायला पाहिजे का नाही? मित्र म्हणून तू काय केलं? अरे मी तुझ्यासाठी एक खास बातमी आणली. सांग की. पुढच्या महिन्यात 7 तारखेला तिचा वाढदिवस आहे. काहीतरीच राव. मग घाल तू तुझे. अरे तसं नाही बाबा. काय? पण तुला कुणी सांगितलं तिचा वाढदिवस आहे म्हणून? उगा 2 दिवस तुझ्यासोबत राहिलो म्हणून उगा स्वतःसारखं समजू नको मला. अक्षा म्हणजे लय गाजलेलं तोप आहे, माहिती आहे का? अरे तसं नाही बाबा, पण तुला जर कुणी खोटी बातमी सांगितलेली असेल, उगाच आपलं पोपट व्हायला नको. कावळ्याचं कधी पोपट झालेलं बघितलंय काय त्याच्या आईला. बरं मी काय म्हणतोय, काय ही बातमी कन्फर्म आहे का? तुला माझ्यावर विश्वास नाही का? विश्वास आहे बाबा तुझ्यावर. आणि मग? हो. तू फक्त नियोजन करायचं. हां. की तिच्यासाठी काय गिफ्ट घ्यायचं खतरनाक. मी त्याला आयडिया दिली. तू काय कर, वाढदिवसा दिवशी संधी साधून तिला एक गिफ्ट दे. हां. गिफ्ट दे. हुशार आहे बरं का, हुशार आहे. मग गिफ्ट काय द्यायचं ह्याच्यावर आमचा प्रश्न पडशील. हां हां. आता तुला लक्षात आलं असेल आता खेडेगावचं वगैरे, जरा मुलगी बी खेडेगावची. मी तिला काय म्हणलं, त्याला काय म्हणलं, तू तिला मोबाईल गिफ्ट कर. त्याने बी काय केलं, वरच्यावर पंक्चरचे पैसे, हवा भरायचे पैसे असे गॅरेजमधनं वरच्यावर काढायला लागला आणि सासवायला सुरुवात केली. काय नाही, तुझं काम कर. चल तिकडे, इकडे आले ना, ठेवू दे. तिकडे तिकडे ठेवतो सर. तिकडे जा, तिकडे आले ना, लक्षात ठेव. म्हणजे मोबाईल तुला सांगतो त्या टायमिंगला 1,500 चांगली रेंजमध्ये येत होता बटनाचा मोबाईल. कसा बसा जुळवाजुळवी करून मोबाईल घेतला रवीनं आणि दबकत दबकत तिच्या वाढदिवसा दिवशी कॉलेजवर घेऊन गेला. मला माहित नाही, असंच दाखवलं. बरं केमिस्ट्रीचं लेक्चर आहे ना आज? ग आहे. मी नोटबुकच नाही आणली. माझ्या मोबाईलमध्ये होतं. किरण. हां. पण एक ट्विस्ट त्यामध्ये आहे. काय? ज्या दिवशी ह्यांनी मोबाईल द्यायला म्हणजे गिफ्ट म्हणून रॅपरमध्ये मस्तपैकी पॅक करून न्याला, त्या दिवशी नवीन मोबाईल घेतलास? हो, दादानी गिफ्ट केलाय. वा, छान आहे खूप. हो ना. किरण, अरे हॅपी बर्थडे. थँक्यू. आज इकडे कसं काय? काय नाही, ते जरा ऑफिसमध्ये काम होतं म्हणून आलो होतो. हां. अरे इकडे काय करतो, गेला नाही काय? अरे काय, जाऊन आलो की त्या समोर ना. का पुरीच्या नावाला का लक्ष सुद्धा नाही दिलं त्यांनी माझ्याकडे. लुगडं घालून जातो का म्हणजे तुझ्याकडे बघल? गपला का तुझ्यासारखं काय ती? बघू 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 ना. बघू तरी नेमकं काय लपवत होता. अरे मोबाईल. अगं तो घरी द्यायला घेतलाय, घरचा खराब झालाय ना. आईला कुणाचा बी फोन आला ना, तर हॅलो हॅलोच करत बसती बघ. हा. आईला सका इतक्या वेळ झालं गुलू 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 करतोय. प्रपोज मारते का नाही? रे घाबरते लागा, त्यासाठी ते बोलवले आपल्याला. कमीच जाऊ गप केला का, गप करेल काहीतरी. त्याचं जुळवायचं का लागा, तुझं जुळवायचं लागा. मला वाटलं माझ्यासाठी गिफ्ट आणलं असेल, पण कोणाला द्यायचंच नसेल तर त्यांची मर्जी.
आणि गिफ्ट स्वस्तातलं असेल तर? गिफ्ट हे अनमोल असतं. स्वस्त आणि महागाचा काहीच संबंध नसतो. भावना महत्वाच्या असतात. पोरीने हिंमत दाखवली पण ह्या भेकड्यानं हे छे मला नाही पटलं काय. जावरी ते पाहिजे ते झालं तर आता लवकर कल्टी मार. मी तुझ्यासाठीच आणलं होतं. माहितीये मला. तुला कसं काय कळलं? मग स्वतःच्या घरी वस्तू नेताना कोणी गिफ्ट पेपर मध्ये पॅक करून नेतो का? आणि भाऊनी गिफ्ट दिलं. तुला सांगतो गावची होळी दिवाळी केल्यावर एवढा पोरांना आनंद होत नाही तेवढा आनंद झाला पट्टाला गिफ्ट घेतलं. होय काम झालं त्याचं आहे. तू दिलं नाही कधी गिफ्ट? अक्षा अरे एवढ्या गडबडीने कशाला बोलवलं? काय कुठल्या पोरीचा प्रपोज बिपोज आला काय माझ्यासाठी? नाही बाबा, त्याच्यापेक्षा मोठी बातमी. त्यापेक्षा मोठी? हा काय? आता किरणनी मी घेतलेलं गिफ्ट ऍक्सेप्ट केलं की. अरे वा 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 वा. असंच सगळं काम ऐक. मी सांगितलेलं ऐक जा. एक दिवस या जगाच्या तोंडात तुझं नाव असेल. अरे जगाचं मरुदी, मला सांग पुढं काय करू? ऐसान फरामोश, स्वार्थी माणसा, सेल्फी स्टिक. अरे सेल्फिश असेल ते. हा तीच काय असेल. अरे पण काय झालं तुला एवढं भडकायला? मला सांग तुझ्यासाठी मी काय काय करतो? त्या किरणला प्रपोज करण्यासाठी, तिला पटवण्यासाठी लागा दिवस रात्र लागा उलटा झोपून एक डोक्यात आयडिया आणतो. तुला सांगतो हा माझा एवढा तुला फायदा होतो. तू काय करतो का माझ्यासाठी? काय हाय का काळजी माझी तुला? अरला का मित्र आहेस तू माझा, मला हाय की तुझी काळजी. दाखव. तुझी आईला तुझ्या काळजी दाखवता येते का? मला सांग मी काय करू तुझ्यासाठी, सांग. तू एक काम कर. हा किरणला जाऊन बोल. बर काय बोलू? तिला सांग उमाचं मला जॅक लावून दे. अरे तुझ्या आईला तुझ्या इथं माझं जुळू दे की आधी. हा माझं जुळायच्या आधीच तुझं कनेक्शन लावतोस का? पैसे यायच्या आधीच भिका मागायला चालू. बस की तसाच. दोस्त दोस्त ना रहा. काय झालं? चैन पडले. किती वेळ झालं बसतच नाही. बरं झालं तू आलास. आता लय उशीर लागल बघ. ऐक ना किरण, मी जाऊ का पुढं? आईले कावल. झालं की लगेच निघूया ना. थांब ना. नको मी जाते. उशीर झाला तर आई चपलीनं सडकल मला. लवकर कर ना. ती चालली निघून. नक्की अभ्यासच करतोयस ना? हा मग काय टाइमपास चाललाय की इथं. कुठं चाललाय? मी जरा परसाकडे जाऊन येतो. जा जा, नाहीतर बसशील तिथंच. लवकर ये. मी काय राहायला चाललो होय तिकडं. लय तोंड वर करून बोलू नको. पाहतो मी तुला वेड्या जीवाला, तू असं ग चोरलंय. तुझी चाहूल पाडते ग भूल, तू मनाला छेडलंय. नाव तुझ तुझ साजनी हृदयावरी कोरलंय. नाव तुझ तुझ साजनी हृदयावरी कोरलंय. आता तू फोन केल्यावर मी बोलणारच ना अक्षय. पण तसा तुझा फोन लागत नाही. पण आज कस काय लागला? अरे बाहेर येऊन बसलोय मी टेकडीवर. किरणचा फोन येणार आहे. फोन करायला आधी मोबाईल मध्ये बॅलन्स नको का? तू तुला बॅलन्स टाकणार नाही बाबा. त्या दिवशी माझ्या टाक म्हणले तर पैसे नाहीत म्हणलं माझ्याकडे. अरे तेव्हा पैसे नव्हते माझ्याकडे. आता टाक. तुझं असं हे वेड लागतंय गोड, वेडाच झालोय ग. तुझी पाहून जरा मनी काऊर उगाच शिरलंय ग. आहे मला भान तू आहे माझा कोण, तुझ्यात मी हरले रे. तुझा असा भास माझ्या आसपास, माझी मी नावरले रे. तुझी चाहूल पाडते
छेडले नाव तुझ साजणी हृदयावरी कोरले नाव तुझ साजणी हृदयावरी कोरले. बरं असं तोंड करून बसायला नक्की झालंय काय तुला? ती रव्या यायला माझ्याशिवाय एक काम होत नव्हतं त्याचं. आता पोरगी भेटली की विसरला मला. काय धंदेला का? हे बघा अक्षय, शेवटी ती पोरगी आणि एकदा काय माणूस पोरीच्या प्रेमात पडला, मित्र पुत्र जग दुनिया सगळं विसरून जाते बघ. त्याला फक्त एकच गोष्ट दिसते. काय? ऐकणारे पिल्लू ये ना जवळ मिस करतो अशी राहू नको दूर. स्वप्न हे तुझे पडते रातभर आठवतो तुला तू माझी हिर. तुला बोर होते का? मग बाहेर जायचं कुठतरी फिरायला. आईस्क्रीम खायला. हॅलो अक्षा, बोल गे. आरती माझ्यासोबत कॉफी शॉपला आली. पांडू पांडू अरे राव किरणला घेऊन गेला तिकडे कॉफी शॉपला. हा बोलायचं काय सिद्धरामध्ये काय करायचं? तुला इथं बरं वाटतंय ना? का असं का विचारतोय? नाही तसं म्हणजे जिथं जास्त लोक आहेत ना. काय बोलायचंय? बोल ना. नाही तसं तर मला खूप काय बोलायचंय तुझ्या बरोबर, पण इथं नको, बाहेर कुठेतरी जाऊ. बाहेर कुठं? मला माहिती आहे जागा. जायचं का तिकडे? गाडी चालू करतोय वाटतं. घेऊन गेला असेल कर. मग आता काय गाडी काय वगैरे चालू बरं आहेत ना. आता काय सांगू त्याला? वाव, खूप मस्त लोकेशन आहे रवी. किरण, हे काय रवी? मला तू खूप आवडतेस. आय लव्ह यू. काय? अगं म्हणजे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण त्या बदल्यात तू माझ्यावर प्रेम करावं असं काहीच नाही. मी मात्र प्रेम करत राहीन. मनातले प्रेम झाले असे प्रेमात मी पडले रे. होऊन धीर झाले बधीर आकाशी मी उडले रे. तू गेला ना अजून? नाही, तुला जाताना नाही ना बघितलं, म्हणलं उशीर होईल म्हणून वाट बघत थांबलो बघ. रवी एवढी काळजी का करतोस? अगं माझं प्रेम आहे ना तुझ्यावर, मग काळजी तर वाटणारच ना. पण जाऊ दे, तुला माझं प्रेम नाही समजणार. समजत. मग उत्तर का नाही दिलंस काहीच? उत्तर काय द्यायचंय? तुला समजायला पाहिजे ते. तुझी ही चाहूल पाडते रे भूल तू मनाला चिडले. नाव तुझ साजना हृदयावरी कोरले. नाव तुझ साजना हृदयावरी कोरले. पाहतो मी तुला वेड या जीवाला तू असं ग चोरले. तुझी ही चाहूल पाडते रे भूल तू मनाला चिडले. नाव तुझ साजणी हृदयावरी कोरले. नाव तुझ साजना हृदयावरी कोरले. नाव तुझ साजणी हृदयावरी कोरले. अक्षया, अरे त्या उमा संग देखील का विषय करून किती वेळा सांगू तुला? देतो जरा दम काढ. मी आता त्यासोबत फ्रेंडशिप जमवायचं बघायला लागलोय. हा, एकदा फ्रेंडशिप झाली की पहिली काम तुझं करणार बा. अरे पण अजून किती दिवस थांबायचं तुंबायचं मी आला का? ते किरणला सांग ना, देखी काम करून. तिला बोलायचं कोण बाबा? एक काम कर, सरळ रव्याला सांगून टाक, रव्याकडनं झटकीत काम होऊन जाईल. होईल हा, त्याच्या मायला लय त्याची मी कामं केली आहे. काम सांगतो तुला. बरं ठीक आहे, चालतंय. आजच्याच कर बरं का? हो हो, एक काम कर, पुढे तुला सोडतो मी चौकात जातो, पुढे बोलून टाकतो. चालतंय, आजच करून टाक बाबा. अय अक्षय, थोडं पलीकडे सरक की,
पलीकडे सरकून बस. बरं आहे की लका ती राहायला का माझी काळजी आहे का नाही लागा तुला? हा काय खाजगी जिंदगीत तुझं काय चाललंय? तुझं गुटरगुट सुरू झाल्यापासून लागा काय काळजी नाही करत. हा तुझं काय सांग की बाबा. आणि मग एवढं आम्ही जुळवून द्यायला मदत केली आमची, बघ ना कुठेतरी जाग जुळतंय का नाही. तुझं आता कुठं जुळव? तुझ्या नजरात आहे का कोण? आणि मग नजरात असल्याशिवाय बोलतो काय? मी काय म्हणतो, तुला माझा मित्र अक्षा माहिती ना? हो. त्याला ती उमालाही आवडते बघ, विचारून बघ जरा तिला. त्याला विचारायला काय झालं? किरण, तुला माहिती ना मला हे नाही आवडत ते. आणि माझ्या अण्णाला जर हे समजलं ना तर अंगाची कातडी सोलून काढताल बघ. अगं मला फक्त विचारायला सांगितलंय. काय सांगू मी त्याला? नाही म्हणली आरती. होय का? हा, तिला घरनं लय प्रेशर आहे म्हणून नाही म्हणली ती. जाऊ दे. अय अक्षा, अरे लहान आहेस का काय तू? हा अय अक्षा, अरे एक तर पोरगी नाही म्हणली ना. अरे मान्य बाबा ती आवडली होती, पण आता काय करतो? अरे पण लय आवडली होती ती. जाऊ दे, तिला घरूनच परवानगी नसेल तर कसं करणार सांग? आता दुसरीकडे कुठं जॅक लागणार आहे आपला? अरे अख्ख्या बार्शीतल्या पुरी मारतात तुझ्यावर, लावू कुठं ना कुठं जॅक. अरे पण नको टेन्शन घेऊ अक्षा, मी हाय. नक्की लावशील? लावतं म्हणलं ना. तू मला मदत केली, मी नाही का करणार तुला? हा अरे लहान आहेस का? हा लगा तुझ्यासोबत खरंच वाईट झालं बरं. वाईट म्हणजे बिंबीच्या देटापासून प्रेम केलं तर मी. मला गाव भरून अपेक्षा होती की तिनं होय म्हणा पाहिजे, पण नाही म्हणली. पण मी तवाच लय नाही गम मानला. रडलो, रडून मोकळा झालो, मग गेलो पांडूकडं. काय झालं बाबा? चांगलं असते रे पोरी, आयुष्यातला महत्वाचा वेळ पोरींच्या मागे जातो आपला. ए अक्षर, असं का बोलायला लागला? अरे कालपर्यंत तर का उमाचं काय झालं नाही ना? पांडू काय मनगट करत? काय झालं? तुला जे मी सांगणार आहे हा तू घसरू शकतो खाली, नीट बस. अरे झालं काय? असं का अटक येण्यासारखं बोलतोय का? ऐक, हा मी रव्याला तू म्हणल्याप्रमाणे बोललो. हा रव्याने किरणला सांगितलं. हा आणि किरणने उमाला विचारलं तुझ्याबद्दल. काय म्हणली उमा? काय म्हणली? अरे काय म्हणली सांग ना. नाही म्हणली. ए ए असं नाही म्हणू शकत. नाही कस काय म्हणणार ती? ए अक्षा, अरे नाही कशी म्हणू शकत नाही ती. पांडू पांडू शांत 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 नाही. शांत म्हणतो तुला? नाही. अरे तसंच घडलंय पांडू. लका त्या पोरी म्हणलं सुधरायचं, काहीतरी कुठेतरी आपल्या नशिबात आली संधी सुधरावा. दारू सोडली म्या. होत असते काय, तुला मी म्हणलं का नाही नाद नाही चांगला. अक्षा जा, जा दारू घेऊन या. जा, नाही आज मला प्यायची. पांडू दारू सोडली तू? तुला सांगितलंय ना मला दारू प्यायची. जा, नाही तर मी इथनं उडी टाकीन काय तुला सांगतोय. बस खाली. पुरीसाठी तू दारू सोडली आणि अजून पुरीसाठी धरणार? होय, मी पुरीसाठी दारू सोडली, पुरीसाठी दारू पितो. दुसरी पोरगी भेटेल. पांडू एवढी काय काळजी करतो? तुला काय एवढा चिकना पांडगडीला का तुझी लगा जाने हा प्रेम सारखी काय लगा बॉडी तुझी. तिकडे तुला वडापाव खायला लागतो. काय जरी नाही यायला मला दारू दे. टेन्शन नको घेऊ. डायरेक्ट तलावात उडी घ्यायला लागला होता. पुरीच्या पायात दारू सोडणारा माणूस पुरीच्या पायातच दारू प्यायला लागला होता. खराय खराय. बघू जरा चांगल्या नवीन नवीन पुरी आल्या, जरा आतमध्ये फिरू. आज तर बसायचं लागेल क्लासमध्ये. कुठे जाणार आहे तू? मी आता जाईल ना, अक्षय सोबत जाईल. हो बाय. हे थांब थांब. कोण आहे? तुला माहिती आहे का ती कोण आहे? वहिनी आपली. सामान आहे ते आपलं सामान, आणि तू तिच्या मागं लागलाय काय?
नाही बहिणीसारखी ती माझी. कसं बहीण तुझी? एक लक्षात ठेव, परत जर तिच्या आसपास दिसला ना तर तंगड तोडून हातला देईन, कळलं का? निघ रोलला काय. चला निघा. एक द्याव. कुठे गेला? अरे गेल तर राव किरणला सोडवायला. पलीला मजा यायला का तुझी? अरे काय राव तिथं किस्सा झाला माहिती का? कोणा किस्सा? हा तिथं कॉलेजची पोरं आली होती, धमकी देऊन गेली मला माहिती का? वर काय काय बोलली? कोण आहे ती, कशाला आला इकडं? आम्ही भिवलो माहिती का? तू काय बोलला? आम्ही म्हणलं बहिणीसारखी माझी. येडा भाऊ कसं काय करतो? काय करू बाबा? किरण ऐकलं की? नाही किरण पुढे गेली ती. तू जर तिला बहीण आहे म्हणून सांगायला लागला कॉलेज इज्जत राहील का तुझी? सांग बरं. करू काय, पण घाबरलो होतो. तिघ होती ती. कसं आहे माहिती आहे का, पुढे थोडंसं ही बातमी किरण पण जात असतो. किरणला जर कळलं की तू तिला म्हणतोय की बहीण आहे माझी, काय इज्जत राहणार तुझ्या? हसू नको अक्षय, तिघ जण होती माहिती का? असं इम्प्रेशन नाही जमणार. एक काम कर, मी आहे, आज एक मित्र आहे पांडू पण, काय अडचण आली मी सोबत तो बिंदास पण जायचं. थोडं वाजलं जायचं. अच्छा दिसायला लागला. ठीक आहे, बॅग पकड. चल सहा नंतर भेटत. हो भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. काय रे? तुला माहिती नाही काल सांगितलेलं? काय सांग आपलं सामान. दादा अरे काय झालं? शिस्तीत राहा. काय हाय माझी गर्लफ्रेंड, काय करणार आहेस? हा दादा जाऊ दे, नीट राहायचं. काय जाऊ सॉरी दादा. हे चला. एवढं धाडच केलं म्हणतो. मग रवीला आपण चार्जिंगच अशी केली ती की रवी गोड्यावर बसून सगळ्यांच्या फायरिंगच करणार होता. पण पांडव होता म्हणून तुझ्याच्यानं तेवढं धाडच झालं, नाहीतर तुझ्याच्यानं एवढं डिरिंग करणं जमलं नसतं. डिरिंग करायचं तर कुठला एवढा दम रे? मी फकड्या पांडव होता म्हणून त्यांनी डेअरिंग केली. तू एकटा होता वय तवा? मग अक्षर नव्हता वय? अरे तो त्याचाच भाव, त्याच्यात तरी कुठं ह्याच्यात दम होता? बेकडी कुत्रे होते. ह्यो पांडू म्हणजे गावन 100 तुकडं होतं एवढा जरा होता रे भोगळ्यान तोंडाच्या. आणि तुम्हाला म्हणतोय रे पांडू काय शिज. माझा गालाच घेतलं. तुला काय वाटलं चालली काय मला? पुढं ऐक. किरणचा बाप आप्पा माने सुरुवातीच्या काळात तर तो एक खानमालकाचा ड्रायव्हर होता असं म्हणतात, पण खरं तर आप्पा हा त्याच्या काळचा एक खलनायक होता. अशाच एका चकमकीत आप्पाला त्याचा पाय गमावला, पण आप्पा एवढ्यात थांबला नाही. आप्पाने त्याचा धंदा चालूच ठेवला. काही काळानंतर आप्पाचा धंदा हा दिग्या सांभाळू लागला. दिग्या म्हणजे किरणचा सख्खा भाऊ. तायडे लेवलची लोक भेटायला पाहिजेत, मग करू की जोमात लग्न. काय आप्पा किरणच्या प्रत्येक हालचालीवर दिग्याचे बारीक लक्ष शिकायला घातलंय तर नीट शिक म्हणाव. आणि माझ्या सांगण्यावरून रवीने ज्या पोरांना धमकी दिली होती ती दिग्याच्याच गँगची पोरं होती. आप्पा मी त्या पोराचा हात नाही तर पायच तोडीन बघा. आपल्या तायडीसोबत फिरायची हिंमत कशी झाली त्याची? हे बघ दिग्या, अरे लई मेहनतीनं ही लेवल गाठली आपण, आणि त्या पोरला जर मारलं तर अख्ख्या गावभर चर्चा होईल. आपल्याच पोरीमुळं आपली इज्जत मातीत जाईल, आणि ते आम्हाला मान्य नाही. ऐका,
मग तायडीचं कॉलेज बंद करून टाकू. तिला अजिबात घराबाहेर निघून द्यायचं नाही. नाही नाही नाही, अरे पोरगी लहान आहे आपली. ही गरिबाची पोरं आहेत ना, ही श्रीमंताच्या पोरींना प्रेमाच्या नावाखाली चिटकून घरात घुसतात. अरे ह्यांचा डोळा आपल्या इस्टेटीवर असतोय. तेव्हा जे पण करायचं आहे ती जरा जपून आणि प्रेमानं. रवी शेठ, बोला की दादा. आले. आपल्या काही वस्तू रिपेअर करायच्या होत्या तुमच्याकडून. सांगा ना, करतो की. करता जमल का तुम्हाला? हो जमल. आणि नाही जमलं तर मला खायतच की. म्हणजे मालकातला आणि नोकरातला फरक कळतोय होय? हो. बाकीच्या बी गोष्टी जाणीव असू द्या. म्हणजे नाही, आपली लायकी काय, आपण स्वप्न कुठल्या लेवलचे बघतो. नाही तर काय माकडाच्या हातात ककडे दिल्यावानी काय रावले. वा बाई. हां, काय चुकलं का दादा? नाही, तुमच्याकडून काय नाही चुकलं. उद्या आमच्याकडून चूक होऊ नये फक्त ह्याची काळजी घ्या. हां, नाही तसं काय नाही होणार. असं जरा, आपल्या घरात पण छोटी बहीण आहे. आज शाळा शिकते, उद्या कॉलेजला जाईल. पुढं चालून प्रॉब्लेम व्हायला नको ना. नाही तसं नाही होणार. आता कसं आहे माहिती का, हातरून बघून पाय पसरावे, नाहीतर हातपाय धोक्यात येतील. हां काय पुणे? हा भाई, सांग समजून त्याला. कळलं काय? नाहीतर मी पंक्चर करेल तुला. अरे की पुढं काही येऊ माग. रवीनालाही त्याचं टेन्शन घेतलं. पण रवीनं तुला विषय सांगितलं ना का? नाही, लगेच नाही सांगितलं. कसं असतं, गावाकडची पोरं इज्जतीला लई घाबरतात आईबाबाच्या. खरं आहे. आणि त्यात किरणचा भाऊ म्हणजे गावगुंड. बापाबद्दल बहिणीबद्दल जर का त्यांनी धमकी दिली तर रवी काय आपल्यासारखं कोणी बिहारी येणारच की. खरं आहे. मग एकदा काय झालं, मी आलो सर. हां हे रवे ती बाई. नाही नाही, आलोच तिथूनच आलो. अरे पण मग मी त्याकडे गेलो, मस्तपैकी रेग्युलर पद्धतीनं टिंगल्या करत त्याकडे गेलो. रवीचं काम चालू होतं आणि बोलता बोलता एक गोष्ट घडली, ती म्हणजे कधी नाही तो रवी माझ्यावर चिडला. आणि मग हे बघ अक्षय, तुला पहिलं आणि शेवटचं सांगतोय, तुला जर ह्या विषयावर परत बोलायचं असेल तर दुकानी येऊ नको. उगं तुझ्यामुळे मला मालकाचा त्रास होईल. रव्या ला काय झालं? लगा आजपर्यंत तुम्हाला कधी असं बोलला नाही, आज पहिल्यांदा बोलला. अरे तो दिघे माहिती आहे का तुला? हां, किरणचा भाऊ. हां, तो आला होता काल त्याच्या पोरांसोबत. धमकी देऊन गेलाय. मारलं फिरलं का तुला? अरे नाही मारलं, पण काय काय बोललेत माहिती का? लायकीत राहायचं, असं राहायचं, तसं राहायचं. नाही नाही, ते बोलून गेलेत. हे काय मारण्यापेक्षा कमी आहे का? आईला अवघडच आहे.
अय भाई व्यवस्थित कर कोण राहिलं? आणि पंक्चर बिमचर व्यवस्थित काढ. अरे झालं का नाही? किती वेळ झालं काम करतोय? वॉल शीट नाही का नाही? एक मिनिट हां. अरे एका पंक्चरला अर्धा तास म्हणल्यावर कसं व्हायचं? बाकीची कामं पडलीत यार. तुला काय वाटलं मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही का? माझी मी येत जात होती ना कॉलेजला. काय गरज काय होती नसतं रिलेशन जोडायची. तुला ना मी सोडणार नाही. ऐक ना किरण, आपण बाहेर जाऊन बोलू प्लीज. मग त्यांचं ब्रेकअप झालं का? अरे मित्रा ती काय आजकालच्या निब्बा निब्बीचं प्रेम होतोय तेव्हा ब्रेकअप व्हायला. असं का करतोयस तू? काय करू तूच सांग. आधी तर इग्नोर नव्हता करत. काय सांगू तुला? तुझा भाऊ दिग्याला आपली खबर लागली बघ. काय? काल तो त्याच्या पोरांसोबत आला होता गॅरेजवर. धमकी देऊन गेलाय मला. त्याला कोणी सांगितलं? कॉलेजमधलेच कुणीतरी सांगितलंय. त्याच्यापासून फक्त मलाच नाही, माझ्या घरच्यांना पण धोका आहे. म्हणून मी घाबरलो. मग आता काय करायचं रवी? म्हणून तर मी हे सगळं करत होतो ना. म्हटलं 2-4 दिवस तू मला नाही पाहिलं, मी तुला नाही पाहिलं, विसरून जाऊ सगळं. रवी काय बोललास तू? असं कसं विसरेन मी? माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. आय लव्ह यू किरण. आय लव्ह यू रवी. सॉरी, मी तुला गॅरेजवर येऊन सगळ्यांसमोर मारलो ना. असू दे काय, चालतं ते प्रेमामध्ये. तुला माझा राग नाही ना आला? नाही, आत्ताच गेला बघ. तिथून पुढं दोघं सावरून प्रेम करायला, पण ट्विस्ट तिथून पुढे आहे. ए अक्षय, अरे काय लागा तिला पुढे खोर तू पोर पाठवून दिलेला का माझ्याकडं? काय झालं? हा अरे त्या गाबड्याला सगळ्यात त्या का पुरीने कंटाळत वाजवली. तुला माहिती आहे का त्या पुरीचा भाऊ किती गाव गुंडातलाय ती? नाही, मी त्याला फोन करतो. काय फोन करतो तू? त्याला मी कामा बिमा ठेवणार नाही लागा. अहो काका समजून घ्या, जाऊ द्या, गरीबाचं पोरग आहे. अरे गरीबाचा म्हणून ती काय आम्हाला तिथं राहायचंय? ती सगळं आमच्या शेजारी पाहिजे, सगळं आमच्या तोंडात गु घालायला आली. हे असली पुढे खर पोरं ठेवता का म्हणून? ऐका भाऊ, मी काय झालं असेल चुकून मी त्याला फोन करतो, समजावून सांग. हे बघ, तुझ्या मी हात जोडतो. तू आमच्या जी काय बसला ना बोखांडी ते आम्हाला काय चालणार बिनणार नाही. त्याचा काय असेल ते रुपया मी त्याचं सगळं देऊन टाकतो. कुणा गोरगरिबाचं आम्हाला ठेवायचं ना. असलेलं पुढे खोर आमच्याकडे नको आहेत. भाऊ एवढी बार ऐका फक्त. काय ऐकायचं बिकायचं नाही मला. ऐका ना, तुझं काय असेल ते तुझं तू बघ. भाऊ तू राहू दे आजपासून. का भाऊ, काय झालं? काय नाही, आम्हाला इथे दुकान चालवायचंय. काय चुकलं का भाऊ? तुझं चुकलं नाही, आमचंच चुकलंय. तुला काय आम्हाला ठेवून त्या पोरीने तुला मारलेला का? सगळ्या कामगार सगळं सांगितलंय. भाऊ एक संधी द्या ना. तू ये, आम्हाला धंदा करायचा आहे. पोटा पाण्याचा आमचा प्रश्न आहे. इथं आमचं दुकान नीट राहू दे. निघा, जाताना ती कपडे काढून ठेवा. भाऊ एक संधी द्या ना भाऊ. तुला हात जोडतो मी. आम्हाला इथं धंदा करायचा आहे. जा तू. गरीबाच्या आत मुलांना काम द्यायची, हे अशी काशी करायची. येतो भाऊ. ए मधू, जा परत घेऊन ये. हां आणते.
दर अय काय झालं रे? अरे काय झालं तुला? काय झालं रडायला तुला? काय झालं भैया? अण्णा अण्णा मला कामावर काढून टाकलंय अण्णा. अरे मग काय झालं कामावरनं काढून टाकलं म्हणून? हा? अण्णा पण माझी काही बी चूक नव्हती. अरे नसू दे चुकी. तूच म्हणत होता सारखं मला कामाला जायचंय कामाला जायचंय. हा गप रडू नको. तुझं कॉलेजचं बघ काय गरज नाही आपल्याला कामाची. अहो पण अण्णा आता तुमच्या जीवर जगाची लाज वाटली मला. लय मोठा झाला की बोल नको. अरे बाप जिवंत आहे अजून तुला सांभाळायला. काय तू लागलास काळजी करायला? नको टेन्शन घेऊ. हाय मी अजून खंबीर तुम्हाला सांभाळायला. बघा जेवणाचं बघा जा हात पाय तोंड धुवून ये. उठ असला का रडत बसल्यावर कसं व्हायचं? उठ चल. हा किरण कुठे होतस तू? मी 2-3 दिवस झालं तुला कॉल कर, तू कॉल पण नाही. बंद आहे तुझा मोबाईल. हाय घरीच आहे. काय झालंय? अगं तू नव्हती का त्या दिवशी गॅरेजवर आली, कानाखाली वाजवलीस. ते काम गेलं का हातातून? काय? हा सॉरी रवी, माझ्यामुळे तुझं काम गेलं. तसं नाही ग. ठीक आहे आता काय करणार सांग. तू दुसरीकडे काम शोध ना कुठेतरी. काम तर शोधावंच लागणार आहे किरण. पण हे काम कसं रस्त्यावर होतं ना, त्याच्यामुळे येता जाता भेटता येत होतं. पण आता नवीन जागेवर तू भेटशीलच असं नाही ना. तू कुठे पण कामाला असशील ना तरी मी येईन तिथं तुला भेटायला. ठीक आहे बघतो मी नवीन काम. रव्याचं काय झालं तुम्हाला सांगतो. हा म्हणजे ऍक्शन काय एवढं वाईट नव्हतं, चांगले होते. म्हणजे अक्षर जर रव्याला मदत करत असलं तर माझ्यापर्यंत येऊन देत नव्हता काय काय गोष्टी. आतल्याच मदत करायचं. शेवटी माझ्या ती गाण दोस्त होती. मी नसताना दोघंच एका हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यायची. तसं म्हण की हो एवढे दोस्त जिगरे चांगले बिचार चांगले. ती झालंच पण हे काय त्याचं रव्याचं काय झालं पुढं? नमस्कार. नमस्ते. बोला की. काय चाललंय मग? काय ना बघा निवांत आहे. हे आपला मित्र रवी. हा कामाची गरज होती त्याला. चलतंय की आम्हाला पण गरज आहे. तिची त्याला काय असतंय? काय अडचण नाही ना? नाही काय नाही. धन्यवाद भाऊ. हा ठीक आहे. थांब मग चांगलं पोरग आहे बरं का. हाय की हा येतो. ही सगळ्यात बेस्ट आहे आतापर्यंत तुमच्या नंबरची. ए भावा वाढदिवसाची हॅपी बर्थडे. थँक्यू. मग काय वहिनी नियोजन केलं का नाही तुमचं? तिच्या नियोजनाचं काय माहित नाही, पण सगळ्यात पहिल्यांदा तिने विश केलं बघ. हा कडे रातच्या 12ला फेसबुकवर लागा मी पोस्ट केली तुझ्यासाठी. तुझे चॅटिंगच्या नादात बघायचं राहून गेलं आणि जगाला सांगत सुट. राहिला असेल नको चिडू बाबा. तू माझा जिगर आहे रे, तुझ्याशिवाय दुसरीकडे कुठं बोलतो का मी? हा लई नको पाणी लावू. तुला सांगतो जर का नियोजनाचं काय ठरलं तर मला एक फोन कर. बोलव आम्हाला पण हाडकं बस फोडायला. काय यार नक्की बोलवणार ना. पण आता एक काम कर. काय? मालक यायचा टाइम झालाय. एखादं गिऱ्हाईक आलं तुला बघून चिडल मालक. जा तो यायला मीच कामाला लावलं तुला. काय आजकाल लय झाकलाय लागलाय. बरं काय काय असं ना ती मला फोन कर. नियोजन लागल्यावर फोन करतो. लागत असतं म्हणजे कसं असतं कधी कधी प्रेमामध्ये गुंतत गेलो. मित्र बाजूला राहतात. मित्र काय करतो ते लक्षात राहत नाही. पोरगी काय करते लक्षात राहतं. रात्री करेक्ट 12:00 मी त्याला फेसबुकला टॅग करून पोस्ट टाकली
पण त्याचा मेसेजवर चॅटिंग चालू यांनी पोस्टर बघितलं नाही. पोस्टर बघितले सकाळी आणि म्हणलं पहिल्यांदा किरणने विश केलं. आम्हाला काय किंमत ह्याच्या पुढेचं काय आपल्याला आठवत नाही. सांग सांग पूर्ण करते स्टोरी सांग. अरे बाबा आठवत नाही मला जरा चढली वाटतं. बघू आठवलं अरे अर्धी स्टोरी सांगून कुठं चाललाय. पुढची गोष्ट मी सांगते. आता हां तू कसं काय मला काय माहिती. किरण उशीर व्हायला नको आपल्याला. काय नाही 5 मिनिटात निघूया आपण. सँडल बघायचं. बसा की दाखवते. हो. रवी ती नव्या लॉट मधला दाखव. काय बर्थडे बॉय इथं काय करायली. मग बर्थडे विश काय फक्त मेसेजवर करू का. बस दाखवतो बस. लेडीज सँडल. अगं किरण सगळे बघतात आपल्याकडं. बाहेर चल कुठेतरी. आणि मालकाला काय सांगू. ते तुझं तू बघ. मला नाही आवडला सँडल. मी चालले दुसऱ्या दुकानात. चल ग. तू काय बघते. चल लवकर. तुला खरंच सँडल मालक बोल की. मित्राची आहे जरा सिरियस आहे. बर जरा 10 मिनिटात दवाखान्यात जाऊन येऊ का. बर बर जा. आलोच 10 मिनिटात. हो या. आज ते आपलं रवीचं बर्थडे आहे ना तर मी पार्टी देणार आहे. बर तू येणार आहे का. आज नाही जमणार. बर्थडे काय सारखा सारखा येतो होता. एकुलता एक जिगर आहे आपला. म्हणलं तू आलं तर बरं होईल. भारी वाटेल मला. बरं का वाटेल. नाही ते काही लोक आली गेली जवळून की भारी वाटतं मनाला. आता त्या रवीला किती भारी वाटते बघ बरं किराणी आलं की. हा बोल ना. आज बर्थडे स्पेशल काय आहे मग. काय पाहिजे तुला सांग. तुझा बर्थडे आहे ना. हा मग सांग ना. मग मला कसं तुला माहिती असेल ना. तू आहेस ना. तेच बर्थडे गिफ्ट आहे माझ्यासाठी. तेवढंच बाद झालं. एवढी लाडेगुडी नको लावूस. बरं काय देशील मग सांग. तू सांग तुला काय बर्थडे गिफ्ट पाहिजे. असं थोडीच कोणी गिफ्ट मागतं. तू देशील ते ऍक्सेप्ट करेल मी. सरप्राईज गिफ्ट असेल. चालेल. हो हो नक्की. हो हो. काय हो कोणाचा फोन होता. रमेशचा. रमेश भाऊजी काय म्हणाले होते. काय म्हणणार. आत्याचा पोरगा आता लग्नाला आलाय. अमेरिकेत जाणार आहे. हा तर तू विचारत होता किरणच्या बाबतीत. आपली तायडी. हा नाही नाही तायडीला खूप शिकायचंय. अगं मी पण त्याला तीच म्हणलं. तिचं अजून वय लहान आहे. मग काय तर. तरी पण म्हणलं तुला विचारतो आणि शेवटी तायडीला पण विचारतो. नाही तिला खूप शिकवायचं. आणि कसं आहे एवढं चांगलं स्थळ जर आलेलं असेल तर आपण पण विचार करायला काय हरकत आहे. सारखे सारखे अशी स्थळं येत नाहीत. बघू ते आल्यावर विचारू. खूप वेळ झाला तायडी कशी आली नाही अजून. अरे हॅलो काय रे तुझं. बरं मिटवायचं का नाही तुला. मी जर तिथं आलो ना हा काय मोताचे वांदे करी ना. काय मिटवून घे बरं का काय असेल ते. पकड. हा आप्पा बोला की. कुठं आहेस रे. बाहेर आलो तू जरा मित्रांसोबत. ताबडतोब घरी आहे. काय खास काम. आल्यावर सांगतो. ठीक आहे बरं आलो 2 मिनिटात आलो. कुठं जाऊन बसले काय माहित. आला का. बोला की आप्पा. आला इकडे वेळेत बोलवलं. अरे 2 वेळा फोन लावतोय मी तायडीला. ती काय फोन उचलतच नाही. काय आणि मग तू लावून बघ.
कुठं जाऊन बसते कोणाला माहित. हॅलो हॅलो मॅडम मोबाईल विसरून गेले. कुठं? आदित्य फुटवेअर. कुठं आहे दुकान? महात्मा गांधी शॉपिंग सेंटरमध्ये. बरं बरं आलो. तुमच्याकडेच आहे का फोन? आहे माझ्याकडंच. द्या बरं. हो का घ्या. कधी आल त्या? 2 तास झाले की त्यानं. कोण कोण होतं तिच्यासोबत? 2 जणी होत्या, फोन विसरून गेल्या तिथं. नाव काय त्यांचं? आम्हाला काय माहीत नाही, कस्टमर केलं नाही ते. बाई त्यांची मैत्रीण असेल त्यांच्यासोबत, ती उमा. पण तिला फोन कसा करायचा? ताईसाहेबाच्या मोबाईलमध्ये तिचा नंबर असेल बघा. हॅलो. थांब थांब थांब. अगं किरण, आवडली की नाही तुझं? मित्रांसोबत केक कापायला जायचंय त्याला. का सगळं तूच खाऊन टाकणार आहेस? बिझी असणार. काय झालं बाई? तायडी राव्यासोबत आहे. कुठं? तीच तर माहित नाही ना. बाई एक काम करू का? काय? आपल्या आयटमला फोन लावू का? अरे काय आयटमला बोलायचा वेळ आहे का? तसं नाही भाई, पण उमा आणि किरण ताई तिच्याच क्लासमध्ये आहेत. लाव फोन. हॅलो. हा जानू, जेवलीस का? मुद्द्याचं बोल की. हां. हो. तू? अगं ते उमा कुठं आहे का? आज कशाला उमाची आठवण आली? नाही, ते जर आपल्या मित्राचं काम होतं. हां बरं बरं ठीक आहे, मी तिला फोन करून विचारते आणि तुला सांगते. फक्त एक चूक महाग पडली मैत्रिणीची, आणि त्याचमुळं किरण आणि रवीच्या प्रेमात कायमचा दुरावा निर्माण झाला. हां अरे, मी तिला कॉल केला होता. हां, कुठं घेते? ती जुन्या दगडाच्या खाणीवर. काय खाणीवर? हो. बरं बरं ठीक आहे. भाई पत्ता लागला त्यांचा. कुठं आहे? मग ह्या वाढदिवसाला काय संकल्प केला तू? किरण, माझा संकल्प, माझा विचार, माझं भविष्य सगळं तूच आहेस ग. खरंच? हा. ती दोघं प्रेम करतात. मग आपलं बी आहे असं समज की. कानाखाली दिन एक मजा केली. आयो अरे इथे घे. बस 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 गाडीवर. थांब बस बस बस. थांब रे. थांब थांब थांब. थांबालो खाल्लं तो. पळ 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 पळ. किरण पळ तू. दादा सोड त्याला. काय 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 यासाठी जात होती का तू कॉलेजला? अरे काय झालं? काय करत होती तिकडे जाऊन? कुठं? काय कुठे? काय ही तुम्ही लाडावून ठेवलंय तिला, तुम्ही डोक्यावर चढवलंय. घाला कॉलेजला अजून तिला. झालं काय? अरे काय झालं सांग ना. काय झालं सांग की तू. काय झालं? स्वतःच्या तोंडाने सांगायला लाज वाटते का? करताना नाही का लाज वाटत? काय केलं? काय केलं? काय करतो तुमच्या खाणीत? काय केलं? पोरासोबत खाणीत? हा कोणतं पोरग? विचारा की तिला. काय केलं? ही असल्या औलाद उसात कापून फेकायच्या औलाद ही. हे अगं काय केलं सांग ना. फॉबाड शिवलं का? तू सांग ना काय झालं ते. तू लाडावून ठेवलंय तिला जगारात घेऊन. शिकून काय दिवे लावलेत माहिती की? तू काय दिवे लावतो रे? आता बस कर. शिक्षण बिक्षण नाही घरात घेऊन. द्या ठेवून. काय चुकलं? नाही घरात घेऊन. चलित ना घरात घेऊन. हे हे सगळं कॉलेज बिलेज बंद. जा घेऊन तिला घरात. चल बाहेर निघ तुला सांगतो आता.
कोणाच पोरगा होतं रे? दत्तूचं. कोण दत्तू? ती तुमचा मित्र. दत्तू साने? हा. ह्या तुझ्या आईला. हे बघ दिग्या, आता मी दोस्तीत काय करू शकत नाही. तुला जे काय करायचंय ना ते कर, पण आपल्या घराण्याची इज्जत वाचली पाहिजे एवढं नेट लक्षात ठेव. आप्पा तुम्ही नका टेन्शन घेऊ, माझ मी बघतो काय करायचं त्याचं. आता मला नाही सहन होत. चल रे. चला बाई, त्याला तर कसं बोलावं लावायचं मी बघतो. गाडीवर यायचं माझ्या मालकाबरोबर म्हणजे काय झालं की तुला मला माहित, पोराला अजून काय माहित नाही. पांडू अक्षा कुत्रीच्या आणि तोडावला कर तुला बघला का कुत्र्यागत मारलेला का तुझ्या भावाला. अरे अक्षा तू अजून हायस? अजून कसा हायस तू? मारले सगळीकडे. अरे इथं मी मारलंय की इथं मार नडग्या सडकले तर. अरे नक्की काय मारले? एवढा का मारलाय लागला? विषय काय झाला? हा त्या रव्याला त्या किरणला भेटायचं होतं. हा एवढं मारत असतो. अरे मग काय पाया पडेल का? अरे किती जरी झालं तरी त्या डिग्याची बहीण होती ना का ती? हा मारणार नाही तर का त्याच्या पाया पडणार आहे? समज तुझ्याच बहिणीला चिडला बुगा, मग त्याने पण अक्षरचा बुगाच केला गे. त्याचं काय चुकलं? आणि वरनं तो गुंड सांगा म्हणजे आपला जरा होतं सगळ्या कॉलेजमध्ये. माझं कसं एक गाव आणि 100 तुकडं, पण त्याचं एक गाव आणि 200 तुकडं. हळू कशाला त्या मोठ्या माणसांच्या नादी लागायचं असते? हा आपलं काम भलं आपण भलं. अगं मी कशाला त्यांच्या नादी लागतोय? अगं दुकानावर भांडणं झाली थोडी, मी सोडवाय गेलतो फक्त. तुला लय वेळा सांगितले दुसऱ्यांच्या मध्ये नको पडत जाऊ. अगं तायडी नाही, सोडवायला गेलतो फक्त. जरा लिंबू पाणी कर ह्याच्यासाठी. हा फेकून गेले पोरग निवं नुसतं. काय करू आता? गरज आहे का? आपलं काम भलं आपण भलं. आणि तिथूनच खरी सुरुवात झाली रवी आणि किरणच्या प्रेमातील दुराव्याची. खूप प्रयत्न केले पण भेटणं एवढं सहजासहजी कधीच नाही झालं. किरण आहे का? अगं उमा तू ये ना ये बस. कशी आहेस? बरी आहे मी. काकू किरणला भेटायचं होतं, कुठे आहे ती? आहे ना तिच्या बेडरूम मध्ये, येत नाही ती बाहेर. काय करावं ग बाळा, तिने स्वतःला कोंडून घेतले. कुणाशी बोलत नाही, जेवायला येत नाही, काय नाही. आता किती दिवस हे असं चालायचं? निस्ती रडती. कॉलेज तर फक्त तिच्या बापाने तिचं बंद केलं. बघ आता तू जरा समजून सांग काय म्हणते बघ. हा आणि तिचा बाप आणि भाऊ यायच्या आत तू तिच्याशी बोलून घे, नाहीतर तुला बी काय तर म्हणत्याल. बरं ठीक आहे, समजवते मी तिला. हा बर. किरण उमा किरण नको ना तू रडू, मी आहे ना, कशाला रडते? काय झालंय? नको ना रडू. तू बघतेसच ना काय झालंय ते.
2 मिनिटं तुझा मोबाईल देते का? मला रवीसोबत बोलायचंय. अगं आता माझ्याकडे मोबाईल नाही आहे. तुझे हे सगळं समजल्यापासून माझ्या अण्णांनी माझा मोबाईलच काढून घेतला आहे. कॉलेजला पण मोठ्या मुश्किलीनेच पाठवतात मला बघ. सॉरी, मी तुझ्यासाठी एवढं पण करू शकले नाही. तू रवीला भेटशील का? त्याला सांग मला भेटायचंय त्याला, प्लीज. मी प्रयत्न करेन, पण तुझ्यासाठी नक्कीच काहीतरी करेन. ठरल्याप्रमाणे किरणला रवी भेटायला गेला का 11 वाजता? तुम्हाला काय वाटतं भाऊजी? मला तर असं वाटतंय एवढं भक्कम प्रेम होतं म्हटल्यानंतर ती काही करून आलीच असती. आणि तसंच घडलं. एकही मिनिट लेट न होता रवी आणि किरण ठरल्याप्रमाणे 11 वाजता ते विहिरीवर भेटले. किरण, रवी, किरण कशी आहेस तू? कुठे होतास एवढा दिवस? मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. किरण, मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. रवी, मला तुझ्यासोबत घेऊन चल. रवी, लवकर कर ना, मला त्या घरात परत नाही जायचंय. अगं हो, मी पैशाच्या नियोजनामध्ये. किरण, आपण राहणार कुठे, लग्न कसं करणार? 4-8 दिवस खर्च करण्यापुरते पैसे नको का आपल्याकडं? मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत रवी. किरण, मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तू जर लवकर नियोजन नाही ना केलं तर मी ह्याच विहिरीत जीव देईन, सांगते तुला. किरण, तू असं काही करणार नाहीयेस आणि असं कोणतंही पाऊल उचलण्याआधी माझ्याविषयी एकदा विचार करशील. हा, तू गेल्यानंतर मी कसं राहू? किरण, तुझा विश्वास नाही का माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त आहे रवी. शांत हो किरण. कोट्या, ही चुकटा बघून चल. होय होय. रवी, शांत हो किरण. कोण आहे रे? कोण आहे तिकडं? कुणीतरी येते, आपण गेलं पाहिजे. माझ्या मेसेजची वाट बघ आणि निघायला तयार राहा. रवी, मी तयारच आहे, तू कधी पण कर. तू आता जा. हा, मी मेसेज करेल तुला. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इथून गेल्यानंतर आपल्याला परत फिरता येणार नाही. चालेल रवी, तू ठेवशील तसं नाही मी. तुझा हात. हॅलो हॅलो, कशा भाई? त्या मानेच्या पुरीला मी इकडे बघितलो आमच्या विहिरीवर. काय? आपल्या रव्यासोबत. रव्यासोबत? हॅलो. हा ठीक आहे भाई. हा बोल की. हा, ते आपल्या किरण ताईला त्या रव्यासोबत विहिरीवर बघितलंय. हा, मी माझ्या डोळ्याने बघितलंय. तायडे, तायडे, दरवाजा उघड. तायडे. दरवाजा का उघडला नाही? सॉन्ग ऐकत होते. एवढा काम का आलाय तुला? दोरी उड्या खेळत होते. आता तुम्ही तर घराबाहेर जाऊन देत नाही, मग काय ढोली होऊन बसू काय? बर बर. निमेरातच्या दूर उड्या लक्ष ठेवावं लागतात. पुन्हा नाही असं. तुझ्या त्राय सोड नका भैयाला. पुन्हा नाही काय? पुन्हा नाही. कुणाचं ऐकून बोलला? कोण म्हणलो? कोण म्हणलो? कोणतरी सांगितलं. कुठल्या तरी बेवड्याचं ऐकून मला फोन करतो. आमच्या पुरीची इज्जत घालवतो. बरे आता नाही. उगाच काहीतरी सांगतो.
तायडे, ए तायडे. मेसेज. आज 12ला निघू, तयार राहा. काय झालं? काय नाही. बरं हे आवर की तुझं, आपल्याला शॉपिंगला जायचं बाहेर. मला नाही यायचं, जा तू. ठीक आहे, तुझी मर्जी. जातो आमचं आम्ही. कवा येते तुझं पोरग? अरे तुझी बिला हाडबीड आहे का नाही? या बापाच्या वयाच्या माणसाला अरे तुला बोलतोस? त्याची वेच्या हाडाचं मला नको सांगू. घरदार जाळून टाकेन. येऊ दे पोराला, हातपायच खोडतो बघ त्याची. थांब फक्त. आलं रे येतो अण्णा. कुठलं घराला कुठे जातो रे? भाड पडलास की आता. पकड त्याला. मी आला तुला ऐकडलं. सोडा, मारू नका. गायब झाला आता. भाई, ह्या मागवानात घुसला असेल. घुसा आतमध्ये. तोंड दाबून बसलं रे. सापडला. मार. सोडू नको त्याला. आजार पुणे. हा बाई, चल कोण नाही इथं. हट. सुटला बघा. आजार पुणे. किरण. 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 रवी, किरण. काय झालंय रवी तुला? किरण सॉरी, तुझा फोन नाही उचलू शकलो मी. सॉरी. ते जाऊ दे, पण हे कोणी मारले तुला? अगं तुझ्या भावाने मारले. त्याला सगळं समजलं. ती गेला. आई अण्णाला पण तिने खूप मारले घरी जाऊन. मग आता काय करायचं रवी? तुला माझ्यासोबत यावं लागेल किरण आता. चल. एक मिनिट. एक गोष्ट लक्षात ठेव. इथून गेल्यानंतर मी पूर्ण आयुष्य तुझ्या सोबत राहीन रवी. मला इथलं काय नकोय.
काय किरणला पळा तुझ्या आईनं मदत केली? हो. हे कसं शक्य? पण कसं शक्य आहे? एखादी मुलगी पळून जात असताना आई कशी मदत करेल तिची? कारण तिच्या आईला माहित होतं तिचे वडील आणि तिचा भाऊ किती छळ करतायत तिचा, आणि तिच्या मुलीला किती त्रास होतोय हे आई उघड्या डोळ्याने बघत होती. नाही तिघे आल्याशिवाय मी जेवायला येणार नाही. हे का आला तो? काय रे, काय झालं? पळाला तो. कसं काय? आणि तू काय करतो तिथं? हा, तुम्ही काय काळजी करू नका आप्पा, मी त्याला कसाही हुडकून काढीन. आप्पा ताईडी तिच्या बेडरूम मध्ये नाही. काय तिच्या बेडरूम मध्ये पण नाही? हा. काय काय तुला कोंडायला लावलं होतं ना? आप्पा रूमची खिडकी पण तुटली आहे. काय म्हणतो? मग नक्कीच तो इथं आला असणार आहे. ठीक आहे, हा. आता एक काम करायचं, बहीण आहे म्हणून तुझी बंदूक नाही थांबली पाहिजे. जिवंत असू नाही तर मुर्दा, तिला इथं घेऊन ये. अहो नका असं बोल. तू मध्ये बोल नको. तुम्ही काय बी काळजी करू नका आप्पा, तो इथंच असून कुठेतरी लपल्याला, त्याला नाही सोडणार. पुण्या रावल्या हा बाई जिथं सोडला नाही पाहिजे त्याला. आता जा चला. एका येताना मागे येऊ नको. अण्णा रवी आलास का? आणि तिला कशाला घेऊन आलास तू? पांढऱ्या पालाची, तिच्यामुळे तर एवढं सगळं झालं. आई मला ती लय आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचे. काय गरज आहे का पांढरी अवदासा? तिच्यामुळे तर सगळं रामायण घडलं. आणि लग्नाच्या आधीच असं म्हटलं तर लग्न झाल्यावर कसं करणार आहे काय माहिती. पण मला ती आवडते, मला तिच्यासोबत लग्न करायचं. होय लय आवडती. रवी ऐक माझं, त्या आपाला मी चांगला ओळखतोय. काय उगं तू इथनं काहीतरी कुटाणा करू नको, आमच्या जीवाला आणू नको. आपल्यामुळे ह्या लेकराचं कशाला वाटोळ करतो? हा, तू काय कर माझं ऐक, तू महिना 2 महिने जा, कुठं जायचंय तिकडे जा, इथं तोंड सुद्धा दाखवू नको कुणा. आता मी कुठं जाऊ अण्णा? बेकार माणसं आहे ती, त्याला मी चांगला ओळखतोय. आला का लक्षात? सांग त्याला नीट जरा समजावून. अरे खरंच जा रे, तुझं पण तोंड तिकडे. आता हाणलंय ते हाणलंय, नशीब आमचा जीव घेतला नाही त्यांनी. आता तू ती जर त्याची पोरगी घेऊन आला म्हणल्यावर नाही का ती खलासच करेल की, राहतोय काय? बरं अण्णा गाडी घेऊन जाऊ का? तुला काय न्यायचंय तिने, कसा जायचाय तसा जा, पण जा इथनं जा. महिना 2 महिने तू काय तोंड दाखवू नको. जा त्याला वाट लाव. जा बाबा जा, लवकर जा इथनं. चल सांभाळून जा बाबा. सांभाळून राहा, आमची नको काळजी फिळजी करू. कुणाला दिसू बिसू नको आणि पोटाला उपाशी मारू नको. रवी होईल ना रे सगळं नीट. भाई 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 भेटला का? चला. सापडला का? सापडला का? नाही भाई काय हुडकलं तुम्ही त्याला? पोरग सापडा नाही तुम्हाला? वार्षिकाला मोठी आहे का तुमच्यासाठी? रावल्या बोल भाई, मला ना सकाळपर्यंत तो कसल्या परिस्थितीत पाहिजे. हुडकतो भाई. उत्तर इकडे काय खाली बस. झालंय? बस खाली. आपल्या तयारी झाली नव्हती सगळी? हे बघ अक्षय, मी सगळी तयारी करून ठेवली. टेन्शन घेऊ नको, गायकवाड वकील माझ्या ओळखीचा आहे, व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून देईल. हो पण ती ऐन टायमाला गोंधळ होणी, तुला माहित आहे पोरीचा बाप कसला आहे. अरे मी स्वतःहून जाऊन सगळी तयारी करतो बाबा. ती कुठं आल्यात बघ बरं. मग अशी तर 6 वाजताच फोन आला. हॅलो हॅलो अक्षय, ऐक ना. बोल. अरे गाडी बंद पडली, ये ना तू घ्यायला. बरं, किरण आहे ना सोबत? हा किरण आहे, तिला घेऊनच आलो. बरं 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 ठीक आहे. हे आपल्या वळणावरच आहे, टपरीपासून थोडं पुढं. तिथंच मी आलोच. बरं ऐक ना, पण आले ते 2 जण आलेत का? रूमची चावी दे, मी ते रूमवर सोडत होतो. आणि तो आज झोपायला माझ्याकडे ते ठरल्याप्रमाणे. आणि ऐक
रूम मध्ये जात असताना आसपासची कोण बघतं का ती बघ. शेजारी पाजारी चांगले जाऊ. चालते चालते. बरं ऐक, रूमवर जा, मी घरी आईला सांगून ठेवले. रवे बस चल पटकन केलं बस. कुठं माहिती बरं झालं बाबा आलास. चल, कुणाचं ओळखीचं आहे की हे? होय अक्षय, चल ये किरण. बस बस ऐका, बस. हे आपल्या मित्राची रूम आहे. बरं, काहीच अडचण नाही तुम्हाला. आजच्या दिवस अरेंज केली. हां हो. तुम्ही काय खाल्लं पिले का? नाही, काय नको आम्हाला. अक्षय नाही आणू काय? नाही खरंच काय नको तुला. हां बरं ऐक, पाणी पण आहे थोडंसं इथं. हां तयारीत काय करा तुम्ही रातभर इथं. तुम्हाला काय कोणी अडचण करा येणार नाही. फक्त सकाळी लवकरात लवकर तयार राहा. मी वकिलाची तयारी केली, तुम्हाला फोन करतो. फोन केल्या तिकडे नाही. हां हां चालतंय. सकाळी कपडे बिपडे. थँक्यू अक्षय, मदत अरे केलीस. भावा आजी करायचो आपला. थँक्यू. तू यासाठी करणार ना तर कोणासाठी करणार? हां हां हो वहिनी साहेब तयार राहा. मोबाईलमध्ये चार्जिंग फ्री आहे ना? काय अडचण आली तर फोन कर मला. येऊ का? हो दररोज लावून. हां मग पुढे काय सांगतो. त्या रव्याची गाडी पडली बंद तिकडं. अक्षयने माझी रव्याला नेऊन रव्या आणि त्याचे आयटम माझ्या रूमवर आणि मी अक्षयच्या रूमवर आणि अक्षय त्याच्या रूमवर. सगळा गोलमाल झाला. तुला सांगतो पुढं काय झालं. अक्षय गोंधळा, तिकडं टिक्या पिसाळा. अरे शेवटी त्याची बहीण पळून गेली ना. हा बहीण पळून सायराटचा पार्ट फोर झाला नाही इकडं. असं ह्याची गाण फाटली अक्षयची. चला इकडे जाऊ का तिकडे जाऊ कळत नव्हतं. म्हणजे प्रॉब्लेम काय चालू आहे तेच कळत नव्हतं. फक्त टेन्शन, फक्त टेन्शन यायचं त्याला. हा ए कुणा टेन्शन यायचं? अक्षय टेन्शन यायचं. तू झोप, तुला दारू पाजतो. वैर पांडू हा होईल का उद्या सगळं नीट? होईल, पण मला तर टेन्शनच आलेलं का. कारण तिच्या बापाने कंप्लेंट बिम्प्लेट दिल्यावर पोलीस स्टेशनला. मला बी आलंय. तिचा भाऊ बी लई डेंजर राहिला. अवघडच झालं का. असू दे, करू काहीतरी उद्या. मनात ना तर वाटतं कर तुला चांगलं करतोय आपण. मित्रासाठी करतोय ना, होईल ती जाईल. मग झोप. सकाळी लवकर उठायचं. वकिलाची गाडी घे बरं का. हा फोन केलाय मला. केलता सकाळी बघू. हॅलो. हॅलो, गुड मॉर्निंग. काय ग जानू, आज सकाळी लयच सकाळ सकाळी फोन केला. हो, मग आठवण आली तुझी. होय का? हो, काय करत होतास? अगं व्यायाम करत होतो. अगं बाई, माझा बॉडी बिल्डर. हां, काय मग आज काय नियोजन? काय नाही, कोर्टात जात होते. काय ग, काय कुठं केली तू? अरे ते मैत्रिणीचं लग्न आहे ना, पळून आलेत ते. मैत्रीण? अरे ती किरण म्हणून आहे. कोण किरण? कालच पळून आलेत. बरं, मी तुला नंतर फोन करतो, जरा कामात आहे मी. का रे, बाय. का बोलू? आज किरण तर लग्न करणार आहे म्हणा. काय? हा बाय. कुठं? बाय आता लग्न करणार म्हणल्यावर रजिस्टर ऑफिसलाच करणार ना.
आणि हिला विटनेस म्हणून बोलवलंय. नाही 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 नाही, ही रजिस्टर ऑफिसला नाही जाणार डायरेक्ट. ही आधी कुठतरी भेटणार सगळी पोरं, तिथला पत्ता काढ. अक्षा. हॅलो अक्षा. रव्या काय कर, पाडदेशी किरणला घेऊन निघ. हां काय डायरेक्ट कोर्टात नको जायला. बरं मी इथे भगवंत ग्राउंडवर थांबलो. हां भगवंत मैदान आसपास तर नाही कोण दिसत. हां हे पाडदेशीने. बरं लक्ष ठेवू, आम्ही पोचतो तिथं आता. कोणाला दिसू नका. हां बघा मी वकिलाला फोन लावतो लवकर. हां हा हॅलो. ऐक की काय करा, येताना 2 हार घेऊन. अरे सगळं मॅनेज केलंय म्या. हा वकिलाचं बिकिलाचं सगळं मॅनेज केलंय. 5,000 आगाव मागत होता, पण केलं मी माझ्या पद्धतीने सगळं हँडल. नाही अजून तरी कोण नाही ग्राउंडवर आलेलं. त्या ह्याला बोलवलंय, रव्याला इकडेच बोलवलं. हा 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 आलोच, 1 मिनिट. हां हॅलो. हां ओम ऐक की काय कर, पडदिशी आपलं भगवंत ग्राउंड आहे ना कॉलेजच्या बाजूचं. हां तिथे या. हां हां केलाय किरणला फोन केलाय. अगं आहेत नीट आहेत. हां बरं बरं ठीक आहे. ऐक ना. नाही नाही राहू दे मी सांगतो हॅलो विजयला सांगतो. हां हॅलो. अरे ऐक की, अरे ते साक्षीदाराचं काय काय केल्यात ना तयार? त्यांची झाली तयारी. मित्र आहेत मित्र. बर बर. आणि हे बघ नीट ऐकून घे, सगळ्यांची आधार कार्ड घेऊन ये. आधार कार्ड लागेल का त्यांचं? बर बर. अरे एक तर पुन्हा काय राडा व्हायच्या आधी तू ये पटकीने. एक तर तिचा भाऊ डिग्या कसलाय माहिती ना, मी केलंय मॅनेज, तू या. हा हा आधार कार्ड कुठं दिसतंय? चल चल पटकन चल. जायला तोडात लावू. ठीक आहे. सगळी नाती आज अक्षयची गाडी इथंच आहे. कुठे गेला हा? रवी, ही दादाची गाडी आहे. किरण रवी.
सोड मला थांब अरे उचल उचल. काय काय रवीला गोळी घालून मारलं? हो, समाजात पण अशी पण लोक आहेत ज्यांना खरं प्रेम कळतच नाही. दुश्मन, राक्षस, खरं प्रेम करणारे सगळे सेमच असतात त्यांच्यासाठी. पण रवी तसा नव्हता. हे कधीच कोणाला नाही समजलं. मग किरणचं काय झालं पुढं? दिघ्याने काय केलं नंतर तिच्यासोबत? मग सामान्य घरातल्या मुलींचं काय असतं? अशी बातमी त्यांच्या आईवडिलांच्या कानावर गेली की पहिलं त्यांचं लग्न करून टाकायचं. कॉलेज हे काही घेणं देणं नसतं त्यांना. आणि तो क्षण, तो दुर्दैवी क्षण किरणच्या आयुष्यात आला. कुर्बानीच्या बकऱ्याप्रमाणे तिला नटवून त्यासमोर उभं करण्यात आलं. किरण ये बाळ. बस इथं खुर्चीवर. किरण ठीक आहे. ह्याने घोडा खाल्ला त्याने घोडा खाल्ला पण रवी हल्ला ना अजिबात. कोण रवी? रवी असा छाती करून वरायला. रवी तर नसता ना. रवी बेलचं म्हणजे असं त्याला गोळी घातली म्हणलं की. अरे पण गोळी लागली तरी माणूस मरत नसतो. ए तू घबरे, गोळी लागलेली त्याला. ए पांडू, ए पांडू उठ की. पांडू पुढं काय झालं सांग की. होय वहिनी, तुम्हाला कसं काय माहिती एवढं किरण बद्दल? कारण ती किरण मीच आहे. काय म्हणजे दादा स्टोरीला अक्षर जर का मी असेल तर किरण कोण असणार? कसं शक्य आहे? म्हणजे एवढ्या वेळ तू तुझी स्टोरी सांगत होता काय आम्हाला? अरे काळ गाजवलं तुम्हाला सांगितलं नाही त्याचं. काळ गाजवला ह्या शब्द ऐकला का? मग मला सांग, बायकोची रिस्पेक्ट केली पाहिजे का नाही? 100% केली पाहिजे. अरे हिचा भूतकाळ मला माहित आहे, माझा भूतकाळ हिला माहित आहे. समंजसपणे एकमेकासाठी आम्ही उभा राहिलो खंबीरपणे. मग मला सांग, स्टोरी कशी वाटली?
बापाला का नाही राव्याला आपण बरोबर काय हळूहळू चालवायचं नाही टेन्शन घेऊ नको आपण गाडी मेन विषय तर अजून तुम्हाला माहीतच नाही भाऊजी. हॅलो काय त्या दिवशी जे घडलं ते मला आणि नियतीलाच माहिती आहे. किरणने तिच्या घरच्यांनी त्यांच्या परीने खूप प्रयत्न केले, पण घडलं तेच जे नियतीच्या मनात होतं. पण नशीब पण काय असतं बघा ना, जे घर हिरावून घेतं ते दार आणून देतं. किरण, रवीच्या हत्येचा स्वतःला दोष देऊ नको. त्याचा बदला मी घेतलाय. हो, त्याचा ॲक्सिडेंट हा नॅचरल ॲक्सिडेंट नव्हता, मीच घडवून आणला होता. त्या बाबतीत मला चुकीचं समजू नकोस, पण मित्राच्या हत्येचा बदला घ्यायचाच होता मला. आत्महत्येचा विचार नको करूस. येतो मी. आपल्या तायडीच्या लग्नात काय कमी नाही पडलं पाहिजे बरं का. म्हणाल तेवढा खर्च करू, गाव जेवण घालू, 30 काय तिथे 40 तोळं सोनं घालू, राणीसारखंच राहिली पाहिजे पलीकडच्या घरी जाऊन. शेवटी बहीण आहे माझी.